बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवार यांचं नाव चर्चेत असल्याचं समजतंय। बारामती नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण आहे आणि त्यामुळे नाराजी टाळण्यासाठी जय पवार यांचं नाव आता पुढे केलं जाण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या या नव्या धक्कातंत्राची सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवार हे राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जय पवार हे बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडनं नगराध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतील। मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। परंतु राजकीय वर्तुळामध्ये जय पवार यांच्या राजकीय एंट्रीची सध्या जोरदार चर्चा देखील रंगलेली आहे। आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। आपण कसं एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठल्याही पक्षाने कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा प्रश्न। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या गोष्टीचा आनंद आहे की पवार परिवारातील एक उमद नेतृत्व जय पवार हे बारामती नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत रिंगणामध्ये उतरवले गेलेले आहेत। त्यांच्या निमित्तानं एक सुसंस्कृत युवा नेतृत्व महाराष्ट्राला लाभणार आहे आणि महाराष्ट्राला असा युवा लोकाभिमुख सुसंस्कृत चेहरा अनेक दिवसांपासून अपेक्षित होता। तो बारामती नगराध्यक्षाच्या रूपानं बारामतीकर निवडून देतील आणि महाराष्ट्राचं एक आणखी चांगलं सुसंस्कृत राजकारण जय पवारांच्या रूपानं महाराष्ट्राला उदयास येईल याचा सुद्धा आम्हाला आनंद आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।